हिंदवी स्वराज्याचे जे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी चल तिकडे तिकडे तिकडं कडू इथे येत नाही तिकडं. हा काय मग आयला येड येते. किती वर्ष भारतीय दूरदर्शन झालं. प्रजासत्ताक दिनाच्या 76वा वर्धापन दिन माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पालकमंत्री लातूर महोदयांकडून या ठिकाणी परेडचं निरीक्षण करण्यात येत आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत एक वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादांकन करण्याचा निर्धार आपण सर्व भारतीय आज करतो आहोत. आन देश की शान देश की सर फोटो माननीय नामदार ते झूम होत आहे. आमचं कुठं झूम होत आहे आम्हाला छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले है ना श्वास श्वास जाधव साहेब पालकमंत्री लातूर महोदयांचं सर्व तमाम लातूरकर या ठिकाणी मोठ्या उत्साहात इकडे झूम एक ऊर्जादायी वातावरणात या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद देत आहेत. ए भैया ये मागे काय ते माणूस
ए मागे मागे माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले पालकमंत्री महोदय परेड निरीक्षण करून या ठिकाणी ध्वज स्तंभाखाली येत आहेत। शान देश की, शान देश की, देश की हम संतान है, तीन रंगों से रंगा तिरंगा, अपनी ये पहचान है। ही प्रत्येक भारतीयांची ओळख हा मानाने आणि स्वाभिमानाने डोलत असलेला हा तिरंगा आहे। माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंहराजे भोसले पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, ती लीनता आणि तो छत्रपतींचा वारसा, मला वाटतं सर्वसामान्य प्रत्येक माणसाला आपला वाटणारा हा चेहरा, विकासाचं राजकारण करत समाजकारणामध्ये अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे नामदार श्री शिवेंद्र सिंहराजे भोसले। परेड निरीक्षण करून ते ध्वजस्तंभाकडे येत आहेत। माननीय नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले महोदयांना परेड निरीक्षण नंतर परेड कमांडर श्री सागर खर्डे IPS अधिकारी, यानंतर माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंहराजे भोसले महोदयांना विनंती करतो की आम्हा सर्व लातूरकरांना आपण शुभेच्छा संदेश या ठिकाणी द्यावा। आदरणीय नागरिको, आजचा दिवस आपल्या देशाचा इतिहासातील सुवर्ण क्षण आहे। 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान अंमलात आलं आणि भारत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक बनला। या ऐतिहासिक दिनाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना मनपूर्वक गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतनं तलावांची साठवण क्षमता लाखो लिटरची भर पडली आहे। कृषी पंपांसाठी मुख्यमंत्री वीज सवलत योजना राबवल्यामुळे जिल्ह्यात जवळपास 1,38,000 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतकऱ्यांना श्रेष्ठ भारत घडवू शकतो। संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत
भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवूया. धन्यवाद. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले पालकमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार या ठिकाणी परेड कमांडर परेड संचलन करतील. माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे साहेब आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परेड कमांडर IPS अधिकारी श्री सागर खर्डे यांच्या नेतृत्वाखाली हे परेड संचलन या ठिकाणी होत आहे. परेड कमांडर सागर खर्डे IPS अधिकारी. अपनी आजादी को हम हर गिजा मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. परेड कमांडर श्री सागर खर्डे आणि सेकंड इन परेड कमांडर अखिल शेख प्लाटून कमांडर श्री धनंजय पाटील भरोसा सेल प्लाटून क्रमांक 1 चं नेतृत्व करतोय. प्लाटून क्रमांक 2 पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळगाव नेतृत्व करतायत मोहन ठोंबरे. दम निकले इस देश की खातिर बस इतना अरमान है, एक बार इस राह पे मरना ये जन्म 100 जन्मों के समान है. तानाजी पाटील प्लाटून क्रमांक 3 चं नेतृत्व करतायत.
श्री तानाजी पाटील. एक सूर एक ताल एक गाऊ विजय गान, जय जवान जय किसान म्हणत हे सर्व जवान या ठिकाणी परेड करतायत. प्लॅटून क्रमांक 5चं नेतृत्व करतायत श्रीमती बबिता वाकडकर. प्लॅटूनचं नेतृत्व करतायत मनीष आंधळे. विवेकानंद चौक पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक मनीष आंधळे. गृहरक्षक दल पुरुष होमगार्ड भाऊराव पाटोळे नेतृत्व करतायत. होमगार्ड ही सेवाभावानं प्रेरित झालेली ही चळवळ आहे. गृहरक्षक दल महिला होमगार्ड तिचं नेतृत्व करतायत कोमल गायकवाड. एनसीसी राष्ट्रीय कॅडेट कोर नेतृत्व करतोय साहिल बागवान. या तरुणांच्या नजरेतले खऱ्या अर्थानं नजर आपण पाहिली तर देश आमच्या शिवरायाचा, झाशीवाल्या राणीचा, शिर तळहाती धरू जिंकू किंवा मरू. एनसीसी राष्ट्रीय कॅडेट कोर महिला तिचं नेतृत्व करते पल्लवी थोरात. नारी शक्तीनं तिच्यातल्या धाडसाचं, शौर्याचा परिचय या भारताला आणि जगाला वेळोवेळी करून दिलेला आहे. आणि म्हणून स्त्रिया फुलावून नाजूक, स्त्रियांसाठी झाल्या राग, त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. मला वाटतं ही नारी शक्ती स्वातंत्र्य चळवळीपासून सदैव प्रेरणा देत आलेली आहे. सैनिकी विद्यालय तिचं नेतृत्व करतोय कुमार धनराज मस्के. स्काउट गाइड नन्ना मुन्ना राही हो देश का मैं सिपाही हो, बोलो मेरे संग जय हिंद म्हणणारे हे नौजवान. हा देशातला पहिला प्रयोग माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य पोलीस अधीक्षक महोदयांच्या नेतृत्वाखाली मुलांचं खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्ती आणि देशप्रेरणा या मुलांच्या अंतःकरणात जागावी. आणि निसर्गानं आम्हाला जन्मताही मुखमंत्री दिला असेल, दिव्यांग दिला असेल, पण मैं दिव्यांग नहीं हूं, मैं इस देश को मरने के मिटने को तैयार हूं. मला वाटते तो आशावाद कुमारी प्रवीण दावलबाजे मुखमंत्री विद्यालयाचे नेतृत्व करतात. प्लॅटून क्रमांक 10. बँड पदक प्रमुख वामनराव सुरवसे या टीमचं नेतृत्व करतायत. श्वान पदक विभाग डोळ्यात तेल घालून तुमच्या माझ्या रक्षणासाठी काम करणारा हा विभाग. BDDS
आपण ज्याला बॉम्ब शोधक पथक म्हणतो, सदैव सतर्क असणारं हे पोलीस डिपार्टमेंट आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्याच्या विविध योजना सर्वसामान्य माणसाला सदरक्षणाय खलनिग्रहाय म्हणत सदैव लातूरकरांच्या सेवेत नाविन्य उपक्रम घेत एक महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारा विभाग. ही सर्वसामान्य माणसाच्या आपत्तीच्या कालखंडात देवदूत म्हणून खऱ्या अर्थाने येत असते तो चित्ररथ आपल्याला या ठिकाणी दिसतोय. सर्व लातूरकरांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, खरं तर आपल्या लातूरकरांचं मना भाग्य आहे की या विभागाचे मंत्री माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब आहेत. खरं तर या विभागानं विश्वशांती बंधू विहार उत्कीर्ण महामहिम या देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी शानदार असा उद्घाटन सोहळा या ठिकाणी सर्व देशाला पाहिला. लातूर सारखी इमारत शाहू विचारांना देव गती साधू या सर्वांगीण प्रगती म्हणत 1000 मुलांचं वसतिगृह आणि अभ्यासिका खऱ्या अर्थानं या बांधकाम विभागानं उभा केली. मांजरा नदीवरील गिरसाळ पूल, मला वाटतंय लातूर कळंब रस्ता, एकंदरीत लातूरला सौंदर्यात आणि लातूरच्या विकासाला गती देण्याचं काम या बांधकाम विभागानं केलेलं आहे. मला वाटतं पुढच्या काळात ही नक्कीची प्रगती सातत्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे. जल पुनर्भरणाचा हा चित्ररथ मला वाटतंय काळाची गरज आहे. पाणी अडवा पाणी जिरवा सांगणारा हा चित्ररथ आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, लातूर शहर महानगरपालिकेचा हा घनकचरा सांडपाणी, खऱ्या अर्थानं पाणी आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. म्हणून सर्व लातूरकरांमध्ये जाणीव जागृती व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं चित्ररथ आपल्याला मार्गदर्शन करतोय. सामाजिक वनीकरण विभागाचा हा चित्ररथ, बालकांचा मोफत हात सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम, शिक्षणाची गंगा सर्वसामान्य माणसाला कळावी, शिक्षणाच्या योजना काय आहेत या चित्ररथाच्या माध्यमातून लातूरकरांना कळावं म्हणून संदेश देणारा हा चित्ररथ. अटल भूजल योजना, पाणी आहे आई पाणी आहे बाप, जगी सर्व व्याप पाण्यापावी. येणाऱ्या काळात तिसरं महायुद्ध आपण म्हणतोय की खऱ्या अर्थानं पाण्यासाठी होईल, पण मला वाटतं सर्व लातूरकर मनापासून सजग आणि जागरूक आहे. येणाऱ्या काळात जलभरणाची पूर्ण चळवळ या ठिकाणी उभा राहिलेली आपल्याला दिसणार आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा हा चित्ररथ. माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांना सैनिक कल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांचा हा चित्ररथ. सामाजिक वनीकरणाचा अत्यंत मनमोहक असा देखावा. वृक्षमल्ली आम्हा सोयरे वनचेरे म्हणत जगद्गुरु तुकोबारांचा विचार लातूरकरांच्या अंतःकरणात रुजवणारा हा विभाग. 1988 ला राष्ट्रीय वन धोरण जाहीर झालं आणि 1/3 क्षेत्र आच्छादित असावं लागतं. या हेतून वनीकरण विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, कॅम्प असतील, राज्याच्या योजना असतील, शासकीय गायरान जमिनी असतील, जागा शाळा असतील, महाविद्यालय असतील, या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचं काम माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी यावर्षी मला वाटतं युद्ध पातळीवर करून 30 लाख झाडांची लागवड या लातूर जिल्ह्यात केली. सर्वसामान्याची ही लालपरी म्हणून आपण तिला ओळखतो. मला वाटतं सर्वसामान्याचा त्यांनी अनेक आपल्या पिढ्या या लालपरीमधून आपला प्रवास केलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागाचा हा चित्ररथ सर्व प्रवाशांना नाविन्यपूर्ण असणाऱ्या योजनांचा माहिती देणारा हा चित्ररथ आहे. कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय लातूरचा हा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग. खरं तर सर्वसामान्य कमाल कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आणण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नाविन्यपूर्ण योजना जाव्यात यासाठी माहिती सांगणारा हा सर्व लातूरकरांनी बघावा असा हा चित्ररथ. मला वाटतंय सर्व लातूरकरांनी ही चित्ररथ जात असताना वाचली पाहिजे. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय लातूर
या विभागाच्या माहिती देणारा हा चित्ररथ आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ, खरं तर लातूरच्या इतिहासात लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर एक महिला जिल्हाधिकारी म्हणून मला वाटतंय बेटी बचाओ बेटी पढाओ ही चळवळ खऱ्या अर्थानं गतिमान झाली। लाडकी लेक लाडकी योजना असेल, महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत अशा अनेक योजनांना गती देण्याचं काम या लातूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय। लातूर शहर महानगरपालिका अग्निशमन आणि आणीबाणी सेवा अत्यंत संकटाच्या कालखंडात जीव धोक्यात घालून काम करणारी ही यंत्रणा प्रत्येक भारतीयाच्या रक्षणासाठी, प्रत्येक लातूरकरांसाठी सतर्क असणारी ही चित्ररथ आहे। यानंतर पुरस्कारांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। अवघ्या 1.5 वर्षात लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून ज्यांनी नावलौकिक आपला कमावला आणि लातूर जिल्ह्याची मान महाराष्ट्रामध्ये उंचावली, मला वाटतंय लोकसत्ता जिल्हा विकास निर्देशांक पुरस्कार राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार, स्कॉच का अवॉर्ड 2024 ऑटिझम असलेल्या दिव्यांग बांधवांसाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, राज्यपाल पुरस्कार आणि काल नुकताच सर सन्मान पुरस्कार असेल, मराठवाडा भूषण पुरस्कार असेल आणि काल नुकताच राज्य निवडणूक आयुक्त निवडणूक विभागाच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार लातूरच्या श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांना या ठिकाणी काल प्रदान करण्यात आला। जवळजवळ 1.5 वर्षात लातूर जिल्हाधिकाऱ्यांना 6 पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत। आज आपल्या सर्वांचं सांघिक कार्य आणि सर्वांचं सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे। म्हणून मी माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती करतोय की लातूर जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। यानंतर सशस्त्र सेना ध्वज 2023 निधी संकलनामध्ये अतिउत्कृष्ट कार्य केल्याबद्दल स्मृती चिन्ह देऊन सन्मान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अनमोल सागर सर यांचाही सन्मान माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होतोय। मी त्यांनाही विनंती करतोय की आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। यानंतर सशस्त्र सेना ध्वज निधी 2024 मध्ये अतिउत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शौर्य पदक प्राप्त जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमाईजी मुंडे साहेब यांना देखील स्मृती चिन्ह देऊन माननीय पालकमंत्री महोदय या ठिकाणी सन्मान करतायत। निधी संकलनामध्ये सशस्त्र सेना ध्वज निधीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल स्मृती चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन लेफ्टनंट कर्नल शरद प्रकाश पांढरे निवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा देखील या ठिकाणी मी माननीय पालकमंत्री महोदयांना। यानंतर सशस्त्र सेना ध्वज निधी 2023-24 माननीय डॉक्टर उज्ज्वला पाटील जिल्हा कोषागार अधिकारी लातूर यांचा देखील या ठिकाणी स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय। पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत लातूर जिल्ह्यातील पोलीस पाटील यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान पत्र देऊन श्री मुक्ताराम तुकाराम पिटले पोलीस पाटील बाभळगाव यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। पोलीस पाटील कुठे? राज्यपाल पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरव करण्यात येतोय। श्री दत्तात्रय धोंडीराम पाटील पोलीस पाटील मौजे तांबारवाडी तालुका निलंगा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मान पत्र देऊन माननीय गजानन भातलवंडे पोलीस उपाधीक्षक गृह विभाग लातूर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। माननीय सुधाकर मुरलीधर बावकर पोलीस निरीक्षक
जिल्हा विशेष शाखा लातूर यांचा देखील सन्मान माननीय पालकमंत्री महोदय या ठिकाणी करीत आहेत। पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री अजय निवृत्ती शिंदे पोलीस हवालदार यांचा देखील या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात येतोय। उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महादेव प्रभाकर शिंदे पोलीस अंमलदार शाखा लातूर यांचाही या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदय सन्मान करतायत। उद्योग विभाग जिल्हा पुरस्कार या योजनेअंतर्गत सूक्ष्म आणि लघु उद्योग घटकास प्रोत्साहन देण्यासाठी लक्ष्मीकांत इंजिनिअरिंग वर्क्स मुक्काम पोस्ट शिरोड ताजबंद श्री संजय कुमार प्रभाकरराव चव्हाण यांचा या ठिकाणी रोख रक्कम गौरव चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। कृष्णा ऑइल मिल मुक्काम पोस्ट औरत शहाजनी तालुका निलंगा श्रीराम किशन बियानी श्रीराम श्री किशन बियानी बबिता बंजारा आर्ट गॅलरी जुना उसा रोड लातूर बबिता बालाजी पवार यांना असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योग घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून जिल्हा स्तरावरील 2024 चा पुरस्कार त्यांना या ठिकाणी देण्यात येतोय। रोख रक्कम गौरव चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येतोय। लोकमान्य ॲग्रो गोल्ड एजन्सी दालमिल अतिरिक्त MIDC लातूर कल्पना शिवशंकर चलवा लघु उद्योग घटकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून जिल्हा स्तरावरील 2024 चा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी त्यांना देण्यात येतोय। सार्वजनिक बांधकाम विभाग खरं तर लातूरच्या विकासाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विकास खऱ्या अर्थानं लातूरकरांसाठी उल्लेखनीय ठरणार आहे। सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल संजय कुमार प्रभाकरराव देशपांडे शाखा अभियंता तांत्रिक संवर्ग यांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन मी माननीय पालकमंत्री नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना विनंती करतो की आपण त्यांचाही या ठिकाणी सन्मान करावा। श्री श्रीकांत सुधाकरराव धीमधिमे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तांत्रिक संवर्ग यांना देखील सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। माननीय श्री संजय कुमार प्रभाकररावजी देशपांडे यांचा देखील माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। लातूरच्या क्रीडा संस्कृतीला खऱ्या अर्थानं ऊर्जा देण्याचं काम आपण सातत्यानं लातूरकर करत असतो म्हणून क्रीडा विभागाच्या वतीनं आरोग्य व स्वच्छता आणि महिलांकरता विविध कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शनासाठी विधी सुभाष पळसापुरे यांचा देखील या ठिकाणी गौरव स्मृती चिन्हाने रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात येतोय। जलसंवर्धन आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत देण्यामध्ये खऱ्या अर्थानं उल्लेखनीय काम केलेलं आहे असं राज प्रतिष्ठान लातूर। खरं तर लातूरकरांना या राज प्रतिष्ठानचा मनापासून अभिमान आहे। एक सामाजिक सेवा आणि सामाजिक भावना खऱ्या अर्थानं उराशी बाळगून हे राज प्रतिष्ठान सदैव काम करत असतं। जलसंवर्धनाची चळवळ सक्रियपणे सेवाभाव वृत्तीने राबवत असतं हे राज प्रतिष्ठान। त्यांचा देखील सन्मान रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि मार्गदर्शन रक्तदान शिबिर
आणि आरोग्यविषयक साहित्य वाटपामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं त्याबद्दल कुणाल किरण कुमार बागबंदे यांचा देखील या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात येतोय। प्रशांत दत्तात्रय साबणे जलसंवर्धन आणि ऊर्जा संवर्धनामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलं त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन आणि महिलांचा उल्लेखनीय सहभाग घेण्यासाठी ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं दीपाली अभिजित आवटे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। कैलासवासी भीमाबाई बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ गुरदाळ तालुका उदगीर यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत, शैक्षणिक साहित्य आणि मुलीच्या लग्नाकरता खऱ्या अर्थानं आर्थिक मदतीचा हातभार दिला आणि आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनमानसाला मदत करण्याचा ज्यांचा सेवाभाव आहे भीमाबाई बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ गुरदाळ अविनाश भागवत दुमपल्ले यांचा देखील या ठिकाणी जलसंवर्धन आणि क्रीडा स्पर्धा आयोजनामध्ये सहभागाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येतोय। जिम्नॅस्टिक मध्ये प्रशस्ती पत्र देऊन सुभाष भाऊराव शिंदे आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप रौप्य पदक प्राप्त तथा राष्ट्रीय राज्यस्तरावरील स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी सुषमा भाऊराव शिंदे सुभाष भाऊराव शिंदे सुषमा भाऊराव शिंदे यांचा देखील या ठिकाणी जिम्नॅस्टिक मध्ये प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान माननीय मंत्री महोदय या ठिकाणी करीत आहेत। आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक तसेच राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पुरस्कार त्यांना प्राप्त वैभवी प्रशांत माने वैभवी प्रशांत माने तलवारबाजीमध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी माननीय मंत्री महोदय या ठिकाणी करतायत। साई प्रसाद संग्राम जंगवाड यांचाही प्रशस्ती पत्र देऊन त्यांनी तलवारबाजी या क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे त्याबद्दल त्याचाही सन्मान प्रशस्ती पत्र आणि रोख रक्कम देऊन करण्यात येतोय। आशा सुभाष झुंजे माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी संविधानाचं वितरण प्रतिनिधी स्वरूपामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ डॉक्टर भास्कर शामराव पाटील यांना या ठिकाणी संविधानाचं वितरण करण्यात येते। भारतीय संविधान आणि उद्देशिकांचं या ठिकाणी वितरण डॉक्टर भास्कर रामराव पाटील ज्येष्ठ नागरिक संघ लातूर दलाल अपेक्षा मोहन चित्ते मयुरी रोहिदास कांबळे पियुष नरसिंग आणि कुमारी कांबळे सतीश रणजित अपेक्षा माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले पालकमंत्री लातूर महोदय स्वातंत्र्य सैनिकांची आणि शहीद जवानांच्या वीर पत्नी वीर माता वीर पिता सन्माननीय नागरिक अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार बांधव यांची या ठिकाणी भेट घेत आहेत। लवकरच स्वातंत्र्य सैनिकांना भेटी होणारे अनाउन्स करणार माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले महोदय
स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीर माता, वीर पिता व सन्माननीय नागरिक, सर्व सन्माननीय पत्रकार बांधव, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या ठिकाणी भेट घेत आहेत. मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान यांच्या वीर पत्नी, वीर माता, पिता, सन्माननीय नागरिक, सर्व पत्रकार बांधव यांची भेट